गुमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे तुका मने जाते ताप दर्शने विश्रांती मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे विठ्ठला विठ्ठला मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये शताब्दी होऊन गेली. जोग महाराज जयराम महाराज भोसले आणि आशीर्वाद पूर्ण मंडळी यांची सेवा आहे आणि ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श गल्ले बोरगाव या गावामध्ये चालत आलेला वार्षिक उत्सव आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे. मनुष्य जन्माचे कर्म आहेत. हिंदूची आचारसंहिता आहे आणि वारकरी संप्रदायाचं साधन आहे. देवाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि वर्ष 9 तुमचा माझा पहिला परिचय आहे. मध्ये बोंडाळी पडली होती, पट्टा पडला होता. ते आता 9 वर्ष लागलं खातं ओपन करायला. नंबर 1 गाव. त्याबद्दल संयोजक, नियोजक, व्यवस्थापक मंडळी, पट्टी देणारे, पंक्ती करणारे, सगळ्या धर्माचे बळीराजा, शेतकरी आणि गावातील तरुण युवक मंडळ आणि सगळे बाळ गोपाळ राजा छत्रपती चे प्रेमी, त्यांना मनापासून धन्यवाद. कीर्तन कळालं ना? माझं कीर्तन संस्थेतलं नाही, माझं कीर्तन चिंतन केलेलं नाही, माझं कीर्तन अभ्यास केलेला नाही. माझ्याकडे एकच आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, मराठा समाजामध्ये असे 4 हिरे रत्न कलियुगामध्ये जन्माला आले. क्रमांक लक्षात ठेवा.
नंबर 1 जगद्गुरु तुकोबराया. नंबर 2 राजे छत्रपती. नंबर 3 श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकर. नंबर 4 मनोज जरांगे पाटील. का मळमळ करायला कोणला? किती झाले? किती झाले? 4. नंबर 1 कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आणि जगाच्या पाठीवर एकच शिवजयंती म्हणजे गल्ली बोरगाव. शिवजयंत्या पुष्कळ आहेत. डांग डांग टिंग 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 टिंग. हे बा गल्ले बोरगावानं वारकरी संप्रदायाचं नाग धरलं. काय धरलं वारकरी संप्रदायाचं नाग? वारकरी जयंती म्हणजे फक्त गल्ले बोरगावची. आणि एक नियोजन लावणारा माणूस वारकरी संप्रदायाची डीएड करून सीईटी केलेले आपल्या गावचे भूमिपुत्र म्हणजे सिद्धेश्वर महाराज. तेव्हा त्याने ही मेजवानी लावली. उत्तर प्रदेशामध्ये एक कृष्ण जन्माला आला. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मृदंग मेरू बिबट्या वाघ म्हणजे कृष्ण बोरखडे महाराज. जिथं कृष्ण तिथं उद्धवजी शिंदे. कीर्तन कळालं ना? आणि जिथं कृष्ण उद्धव शिंदे आहेत ना तिथं किशोर म्हणजे हा गायक हिरा. केलं ना? बघितलं ना तुम्ही चांगल्या पद्धतीनं. नंबर वकिला हे बाई दत्ता महाराज कसे बघाले टाक टाक. आता उत्तर बघा. मी एक लहान माणूस आहे. येत काही नाही पण एकही दिवस रिकामा नाही. माझ्याकडे एकच आहे फक्त मारोतराव महाराज दस्तापूरकरांची सेवा केली. तनु मनु जीवी एवढी सेवा केली सिद्धेश्वर महाराज. हे त्याचं बिल आहे. हे त्याचं बिल आहे. कीर्तन कळालं ना? आता अभंग फार चरणाचा नाही फक्त 4 चरणाचा अभंग आहे. बघा ना. आणि तुकोबरायाचा अभंग आहे गात्यामधील. अभंग प्रसंगिक आहे. तुम्ही कीर्तनला बसलेत ना तुम्हाला एक प्रश्न आहे. उग बसायचं नाही लक्ष्मी पुढे सामाईन ठेवून. कीर्तन कळालं पाहिजे. का हे कारण आणि कार्य, साधन आणि साध्य. कीर्तन काय आहे? आकण हरिनाम सप्ताह या बघा पावर आहे की राजा छत्रपतीची जयंती हा समाधी सोहळा आहे. बर जयंती किती वेळ आहे? 394. 394. हे माहित पाहिजे. नाही तर उगा बसायचं नाही हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणून जवळजवळ 9:30 वाजलेत लक्षात ठेवा. आणि बरोबर 9:45 8 तासाला येऊ. नंबर 1 वातावरण. स्पीकरवाले विचार छान आहे. नंबर 1 मला वाटलं काय करते की लहान दिसाले पण शाख लहानच आहे पण 16 टायरची गाडी उचलाले. बरोबर आहे का चूक आहे? नंबर 1. आता अभंगाची सुरुवात बघा. अभंग 4 चरणाचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याच्या अधिवेशन मध्ये काही जगद्गुरु तुकोबरायाला काही लोकांनी प्रश्न टाकला महाराज की लेकर सात्विक चांगले गोड हिरे देवाच्या देशाच्या धर्माच्या आणि जगाच्या
कल्याण करणारे लेकरं जन्माला कुठे येतात हा पहिला प्रश्न आहे. तुकोबऱ्या योग्य उत्तर देतात. पहिला मुद्दा देश पवित्र पाहिजे. नंबर 2 काळ पवित्र पाहिजे. नंबर 3 वेळ पवित्र पाहिजे. कीर्तन कळलं का? नंबर 4 आई वडील पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? आवाज यायलाय का? येऊ खाली? हा कीर्तन कळलं ना? मग महाराज म्हणजे काय पाहिजे? तर त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायानं दृष्टांत दिला. दृष्टांत कशासाठी असतो? सिद्धांतासाठी. आणि सिद्धांत दृष्टांतासाठी. महाराजाला माहित असावं की कलियुगामध्ये बघा अभंग कशी तयार झाली की कलियुगामध्ये नाते पुष्कळ आहेत, पण सगळे नाते उगलता. रक्ताचं नातं कुण्याही मंडळीला गरीब असो श्रीमंत असो, म्हातारा असो तरुण असो, दोनच आवडणार. बायकोला नवरा, नवऱ्याला बायको. बघा ना आपण केला का नाही? नाथ महाराज सुद्धा प्रमाण आहे, तुकोबरायाचं प्रमाण आहे. मी बोलतो त्याला आधार कारण असते. आणि एवढी जबाबदारी का सांभाळलो? हे 2 लागलेत म्हणून खोकी, नाही तर हे 2 तर उभा धिंगाणाच. हा पण हे 2 बसलेत म्हणून घट गिळावं लागले. एका जवळ शब्द घसरला की हेडगा पेटालाय. पुन्हा म्हणाले मध्ये असं कसं बोललो? ह्या गोळ्या संपल्या का सरकोलो? कीर्तन कळालं ना? आता उत्तर बघा. एक अनाथ महाराजांचं भारुड का? नाथ महाराज दृष्टांत दिला दादुल्याचा. दादुल्या नको ग बाई मला, दादुल्या नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, दादुल्या नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, दादुल्या नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, दादुल्या नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, हे दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, दादुल्या नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा कैसे देवाला देव खरे नाही मला, दादुल्या नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, मोर कैसे छपरा हो देवाला देव घरी नाही, अरे दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, दादुल्या नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला, नवरा नको ग बाई, नवरा नवरा बघा दृष्टांत दिला का नाही? हे भारुड हे लयच वाग गाणारे सिद्धेश्वर महाराज. या तिघाला तुम्ही कपडे करून छला घातला तरी अंगाव नाही. सिद्धेश्वर महाराज काय जादू आहे की आपल्या गल्ले बोरगावामध्ये आणि सिद्धेश्वर महाराजाच्या हातामध्ये. हे तिन्ही माणसं आमच्याकडे एकाच कीर्तनला थांबत आहेत. सिद्धेश्वर महाराज एकाच कीर्तनला, ते बी फक्त मालकाच्याच अच्युत महाराज अस्तापूरकर त्यांच्याच कीर्तनला तिघ जण थांबत आहेत. हे मयासारखे चिल्लर पण काय आपल्या गल्ले बोरगावच्या मातीमध्ये आणि सिद्धेश्वर महाराजाच्या आवाजामध्ये
कीर्तन कळलं का? आणि राजा छत्रपतीच्या जयंतीमध्ये एक पावर आहे आपल्या गल्ले बोरगावामध्ये. या पायी वातावरण बनलं बघा. आता दादूला कळलं ना तुम्हाला? दादूला मध्ये नवरा. कीर्तन कळलं का? खटलं माणूस. बरोबर आहे का चूक आहे? चावल एकच, तांदूळ एकच, राईस एकच. बरोबर आहे का चूक आहे? घर एकच, बंगला एकच, निवास एकच, फक्त शब्द बदलायलो. कीर्तन कळलं ना? आता उत्तर बघा. पातळ आलं त्याला शेबूड म्हणतात, वाळलं त्याला मेकुड म्हणतात. नाही बरोबर आहे का? चॅनल बदलू नाही. बरोबर आहे का चूक आहे? मी इशी तरण आरमूट माणूस आहे. हे लेकरं जमलेत पण कुलपीठ होतो. हे असे टाटाचे इंजिन आहेत ना जुने, मस्त पिस्ता बदाम काजू मिक्सर मध्ये काढून गाडीला घेर चार असतात, पण रस्ता बघून टाकायचे. कट कट रसकट मध्ये गुढे टाकायचे नाहीत. कीर्तन कळालं ना? आता दादूला सांगितलं. ज्ञानोबाचं एक प्रमाण आहे बघा ना. दुरुला आंबुला केला गे बाई. म्हणजे महाराजांना माहित होत की कलियुगामध्ये हे दोघांना एक आवडणार होत, म्हणून अभंग आणि भारूड केले एक. चला आता इकडे बघा अभंगाकडे. मग तुकोबाला माहित असावं की जगामध्ये शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो, गाव असो की वाडी असो, कीर्तन कळालं ना? त्याला बीज हे वस्तू कळणार आहे. बी हे कळणार आहे हे महाराजाला माहित असावं, म्हणून महाराजानं की दृष्टांत असा घेतला. लेकरं कुठं जन्मतात तर महाराजांना दृष्टांत बीजाचा घेतला. कसा घेतला? अभंग क्रमांक 1. शुद्ध बीजा बोटी, 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 बोटी बोटी, शुद्ध बीजा 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 शेंदूर किती झाले? किती झाले? 4. आणि हातात कोण म्हणाले? मोबाईल. भांड्याचं काम छे. हाय का रे 7:30? मागून कोणतरी म्हणाले त्या पडद्याच्या
भागून हातात मोबाईल. हातात काय काय पाहिजे? काकणं. कीर्तन कळालं ना? आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पहा, त्या बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं पण डोसक्यावरला पदर पडू दिला नाही. राजे छत्रपती राज्य केलं पण कपाळाचा गंध मुळू दिला नाही. लक्षात ठेवा, एवढीच विनंती आहे. अरे बा, माई बाप चांगले झाले की लेकरं चांगली जन्मतात, प्रश्नच नाही. देशाचं रक्षक चांगले पाहिजे. एक, शाळेमध्ये विद्यार्थी घडण्यासाठी शिक्षक पाहिजे. गाव चांगलं राबण्यासाठी गावातले कार्यकर्ते मंडळी चांगली पाहिजे. आणि सप्ताह योग्य होण्यासाठी सप्त्यातलं नियोजन करणारा माणूस सुज्ञ पाहिजे. आणि घर पुढे जाण्यासाठी घरातला कुटुंब प्रमुख चांगला पाहिजे. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवीती. तया नाव धर्म ठेवीती. ज्या रुळानं इंजन गेलं त्या रुळानं काय जातात? काय जातात? काय जातात? ज्या रुळानं इंजन गेलं त्या रुळाने काय जातात? डब्बे जातात, डब्बे. बापाने केलं ते लेख काय करतय? बाप वैसा बेटा, मा वैशी लेख. दुसरं प्रमाणे सांगा येत नाही, गटगट गिळावं लागतंय. कीर्तन कळलं ना? या बाय लेकरं चांगली पाहिजे. सासून कपाळाला गंध कुंकू लावून तुळशीला पाणी घालूनच जेवण करायला पाहिजे. सुनाची ताकद नाही. सासून जर बिना आंघोळीचं जर खाल्लं तर सून चलत चलतच खातीये. काय करायली? तिखट मीठ बघायली. या असला पसारा चाललाय बघा. कसं जमल? मग लेकर 61, मायबाप 63 आणि बनारी संती 68. या असला पसारा व्हायलाय. काही बाया काम गड्याचे केले, काही गडी काम बायाचे केले. डोळे उघडा बघा. हनुमंतराया जन्माला आले ऋष्यमुख पर्वतावर, ते एक पुण्याई आहे फक्त आईशी. कुणाची पुण्याई? अंजनी जात बसानी मारुत आले कोटी, मारुत आले कोटी, मारुत आले कोटी कोटी कोटी. अंजनी जात बसानी मारुत आले कोटी, मारुत आले कोटी, मारुत आले कोटी, मारुत आले कोटी, मारुत आले कोटी. वा, थोडे परी निरे नाही, खासच आणले भजने हिरे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र हे मारुद्राचे मंदिर झाले ना, केवळ आईची पुण्य आहे. प्रल्हाद जन्माला फक्त कयादूची पुण्य आहे. नंबर 2, आणि राजे छत्रपती जन्माला आले मासाहेब जिजाऊची पुण्य आहे. बरोबर आहे का? त्या बाईनं ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस 282 दिवस कुणाचं नाव न घेता महादेवाचं नाव घेतलं. शिवाई त्या देवीची पूजा केली. तिला एक साखर घातलं, समस्या घडली, आंदोलन धरलं आणि मागितलं. पुत्र भावाईचा गुंडा दादा दिली लोकी झेंडा, दादा दिली लोकी झेंडा, दादा दिली लोकी झेंडा. पुत्र भावाईचा गुंडा दादा दिली लोकी झेंडा, दिली लोकी झेंडा, दादा दिली लोकी झेंडा. काय माणसं हुशार आहे बघा. काय अजाबात येईल नाही. मग वै तास पुढीनात मी त्याचा धुरा कसा पुरू? दोघांने वय केलं. तुम्हाला दिल की बात महिने पेक्षा ना. पहिला दिवस वेळ लागली म्हणून 10 वाजलेत. लाईनमॅन हुशार पाहिजे. टेस्टर काढणे,
फाल्ट बघणे खिशामध्ये ठेवणे. लाईनमॅन टेस्टर काढलं, फाल्ट बघितलं, निघून गेलो. बाईनं भाकरी करायच्या सोडल्या, उलटनं घेतलं, होरडल मध्ये घातले. असला पसारा. पुत्र देई गा गुंडा, त्याचा त्रिलोकी लागे झेंडा. लेकरा असे जन्माला ना, बस मोकळा खेकाना नको. जाय तिकडे पिढी लोका. आज 394वी जयंती आहे. कान्या कोपऱ्यात छत्रपतीचं नाव घेतलं की प्रत्येकाची तरुण आणि सगळ्या माणसाची कॉलर टाईट होती. 5 नारळ पाणी पिले इतकी ताकद येते. हे पावर आहे राजा छत्रपती मध्ये. म्हणून आगळा वेगळा उपक्रम आपल्या गल्ले बोरगावामध्ये चालू आहे. म्हणून गावाला मनापासून धन्यवाद. हे तुम्ही केलेलं कार्य, माझ्या बहादरा वाघांचा आवाज आणि तुमचा जयघोष रायगडच्या पायरीला जाऊन धडकला पाहिजे. त्या तुळशीची करा झालं कीर्तन. जेवढी काळजी घराची करता तेवढी काळजी मंदिराची करा. जेवढी काळजी मंदिराची करता एवढीच काळजी शाळेची करा. माझं बोलणं कळालं? जेवढी किंमत मुलाला देता एवढीच किंमत मुलीला द्या. संपला विषय. मला वेळ कमी आहे, 10 वाजलेत. मला उत्तर द्या. गल्ले बोरगावामध्ये माणूस मेल्यावर माणसाला वार कोण घालतंय? गड्याला मेल्या कोण घालतंय? कोण घालतंय? कोण घालतंय? कोण घालतंय? मुलगी. वार कोण घालतंय? मुलगी. अरे ना बहुमत फुकून कोण देतंय? खाली बघाय का रोग आलाय का आता? वार कोण घालतंय? मुलगी. फुकून कोण देतंय? मुलगा. फुकून देतंय त्याला 7-12. आणि दिवाळीला मुलगी आली म्हणजे नाही नाही ताईला साडी हलकीच घ्या, तुला कदू कळत. बरोबर आहे का चूक आहे का? चॅनल बदलू? बेटी बचाव आणि बेटी पढाव. चला मला वेळ कमी आहे, ऐका पुढे. आपल्याकडे आता सिद्धेश्वर महाराजाचं थोड्या दिवसामध्ये लग्न झालं ना महिना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता हे चिल्लर बिन लग्नावाल्याला सांगायलो. आता लग्नाच्या अगोदर कार्यक्रम निघालाय बघा. त्याला कोणी शाल अंगठी म्हणाले. जुन्या काळामध्ये साखरपुडा म्हणत होते. बरोबर आहे ना ताई? ताई बरोबर आहे ना? आवाज येतोय ना? त्याला काय म्हणत होते? त्याला का शाल अंगठी किंवा साखरपुडा. बरोबर आहे का? त्या शाल अंगठीमध्ये साखरपुड्यामध्ये एवढी एक पेटी झाली बघा. त्याला काय पेटी म्हणते? मेकअप पेटी का श्रृंगार पेटी? श्रृंगार पेटी. बरोबर आहे ना? एक आहे संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये, अख्या महाराष्ट्रामध्ये, आणि प्रत्येक दुकानदारांना आणि कंपनीला व्हिडिओ पाठवा. माझा व्हिडिओ पाठवा की त्या श्रृंगार पेटीमध्ये, त्या मेकअप पेटीमध्ये त्या मुलीसाठी, ताईसाठी, माझ्या नातीसाठी त्या पेटीमध्ये तुळशीची माळ टाका. त्या मुलीला कळायला पाहिजे की मला एकदानी दिली नाही, झुंबर दिलं नसल, नेकलेस दिलं नसल, पण माझ्यासाठी माझ्या घरच्या माणसांनी वारकऱ्याचा अलंकार दिलाय. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आपला गाव आणि वार्ड हागंदारी मुक्त झालं पाहिजे. झाली राजाची जयंती. झाली जयंती. आणि आज आरंभ तर काल्यापर्यंत भिंगरीचं टोपण फुटलं नाही पाहिजे. पाहता काय माझ्याकडे?
मरून जाईल, गवत खाणार नाही. ढेकून मरून जाईल, म्हशीचं रक्त पिणार नाही. म्हणून तरुणाला माझी विनंती आहे, 9 दिवस आयुष्यभर दारू पिऊ नका. दारू गांजा बंदिया अकल हो जाती है. अकल हो जाती है. दारू गांजा बंदिया अकल हो जाती है. दारू गांजा बंदिया अकल हो जाती है. अपने पलों का नाम करके मुंह में बकी जाती है. कीर्तन कळालं का? हा? अरे माझ्या जाणत्या राजानं, राजा जगद्गुरु तुकोबाराचं कीर्तन ऐकल्याशिवाय थुंकी गिळली नाही. हा? मग राजा छत्रपतीच्या जयंतीमध्ये, वारकरी सप्त्यामध्ये माझी तुम्हाला बेमेच्या डेटापासून विनंती आहे. आज जरी माग झाला असेल, आता तरी पुढे बस एवढं पत्ते बाळगा. झाल्या तुमच्या आमच्या सिद्धेश्वर महाराजानं प्रयत्नाने केलेला सप्ता, आणि इथून हे राहिलेले माणसं तळ ठोकून आणि आम्हाला दिलेल्या पैशाचं सार्थक झालं. हा दारू पण मांस कोण खावं, माझ्याकडे प्रमाण आहे. मना शंका असेल ये उठून इकडं ये. काय काय म्हणते फुटक महाराज काय करणार आहे. गल्ले बोरगाव पुढी 10-5 पोरं गेल्या. ये पहिल्या पहिल्या एका रात्रीत सावं तू इकडी इकडी. बरोबर आहे का तू काय? अरे दारू कोण प्यावं, मांसाहार कुण प्यावं, जसे जन्मताने डोळे बंद आहेत त्याला अधिकार आहे. मांजर, कुत्र, वाघ हे बाई जन्मताने डोळेचे डोळे बंद आहेत. आपले जन्मताने डोळे उघडे आहेत. ज्याचे जन्मताने डोळे उघडे असतात तो माणूस स्वतःनं पाणी पितो, ज्याचे जन्मताने डोळे बंद आहेत ते जिभीनं पाणी पितो. हे तर तुम्हाला कळालं? कळताय ना? आवाज येतोय का? हा? कुत्र पाणी कसं पितंय? मांजर दिख रहा है ना? बरोबर आहे का सुख आहे? बरोबर आहे का? बोलतो म्हणजे शोक नाही. कोणी म्हणेल कोण तारीख घेतली? सिद्धेश्वर महाराजांना कृष्णाबुवाने घेतली. काय म्हणते काही बोला रे, काही बोला. मी गांजा वळलाय गोळ्या नाही. बरोबर आहे का सुख आहे? तुम्हाला 2 मिनिटं सांगू. हे बाई MS 22 ती गाडी उभी आहे. त्या गाडीमध्ये फक्त एक गोळी राहिली आहे. थांबलं, एकच गोळी राहिली. ती गोळी अशी आहे, गोळी बाईने घ्यायची, गुण नवऱ्याला येत आहे. हाय का संभाजीनगरला डॉक्टर? हाय का आपल्याकडे? हाय का? बाई गबरू आहे. गोळी कोणी घ्यायची? गोळी कोणी घ्यायची? बाईने. गुण कोणला येतंय? नवऱ्याला. ज्या बाईचा नवरा दारू पितोय तिने हात वरी कर म्हणाव. अरे वा, गल्ले बोरगाव दारू मुक्त आहे. एकाही बाईने हात वरी केला नाही, आणि हात वरी केल्या विसा बुग्रास. बरोबर आहे का सुख आहे? मग एक करा युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. कीर्तन करा का? माळी घाला, गंध द्या, निर्वेशनी बना.
आणि आपला वार्ड हागणदारी मुक्त करा. हा बाईने म्हणलं पाहिजे साड्या हलक्या वापरूत, फोडणीला तेल कमी लिहा, कळलं का? कपडे हलके वापरूत, पण लेकराचं ट्युशन वाढवू, लेकराला पुस्तक योग्य देऊ. हा आणि आपलं गाव आणि वार्ड हागणदारी मुक्त करू. एकीकरण ठेवा. तालुका, जिल्हा, वार्ड आणि त्या माणसाचं नाव लिहून आणलंय सिद्धेश्वर महाराज. ही गोष्ट लबाड असेल तर आयुष्यात पुढे कीर्तन करणार नाही. पालमला फेपशी विकून खाईल. आणि गोष्ट जर लबाड निघाली तर आयुष्यात कीर्तन करणार नाही. आणि गोष्ट जर खरी निघाली तर गाडीचा हप्ता भरायला सगळेजण. मी पटका बांधला. आणि भाऊला म्हणलं भाऊ बाथरूम आहे का? ते म्हणलं आहे की बाबा. मी बाथरूमला गेलो तर बाई म्हणली महाराज 2 मिनिटं थांबा. मी म्हणलं का ताई? म्हणली मांजर बाथरूमला गेले. जरा डोळे उघडा. काही देशातले, काही जिल्ह्यातले, काही तालुक्यातले, वार्डातले आणि घरातले शिया आणि सू मांजर बाथरूम मध्ये करायला. आणि काही माणसं तांब्या घेऊन रोडवर सकाळी नवल केवडे काय? नाही बरोबर आहे का? चूक आहे? एक करा. देव धर्म देश वार्ड गाव अंगण माळी घाला गंधल्या. चिंतन करा. लेकर चांगले जन्मतात शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ गोमटी. रसाळ म्हणजे गोड, गोमटी म्हणजे सुंदर. बघा माझा जाणता राजा काय सुंदर आणि काय गोड. कळाला का? हे बा राजे छत्रपती देव नव्हते, पण राजा छत्रपतीमुळे देवळात देव बसला. ही जाण ठेवा. म्हणून माझ्या गल्ले बोरगावामध्ये नाचून जयंती होईना झाली, वाचून जयंती व्हाली. ते फक्त एक गल्ले बोरगाव. अभंगाचं एक चरण किल्लर झालं. शुद्ध आणि गोमटी. लेकर कसे त्याची खून. अभंग क्रमांक 2. मुखी अमृताची वाणी. 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 मुखी अमृताची वाणी.
कितवं चरण आहे? दुसरं शुद्ध काय, गोमटी काय, लेकर कसे, त्याचे लक्षण. का भूमीचे मार्धव सांगे कुंभाची लवलव. जमीन चांगली आहे का, हलकी आहे का भारी, जमीन सांगत नाही. जमिनीचं काय सांगते? पीक सांगत आहे. कीर्तन कळालं ना? आता लेकर कसे आहेत, लेकर कसे जन्मले आई वडिलाच्या पोटी, त्याचे खून मुखी अमृताची वाणी. आता मुख वेगळं पहिला आणि वर्ष किती आहे? 9. कीर्तन कळालं ना? शरीराला खिडक्या सुद्धा 9 आहेत. अभ्यास करा, रात्रा सुद्धा 9 आहेत, ग्रह 9 आहेत. माफी मागून बोलू, हे कपाळ बघा, हे प्लेट नंबर आहे आपला हिंदूचा. इथं गंध पाहिजे. इथं काय पाहिजे? गंध. बघा गाडीला प्लेट आहे का नाही? प्लेट नंबर MS 22. तुमची पॉशिंग गाडीला प्लेट आहे, तसं कपाळ आहे ना, या कपाळावर गंध लिहा. एक मुख, ज्याच्या कपाळाला गंध नाही, मुखामध्ये देवाचं नाव घेत नाही, मी म्हणत नाही. शांती ब्रह्म पैठणचे नाथ महाराज, त्यांचं वाक्य ते तोंड हो. नमामि नमुख सर्वांचे जीवन वेगाळ सर्व आहे, जीवन वेगाळ सर्व आहे, नमामि नमुख सर्वांचे देवी हो, सर्वांचे देवी. नमामि नमुख सर्वांचे देवी, नमामि नमुख सर्वांचे देवी. जीवन वेगाळ आहे, जीवन वेगाळ आहे, जीवन वेगाळ सर्व आहे, जीवन वेगाळ सर्व आहे. ऐका नाही, पैठण कोणी तालुक्यात जिल्ह्यात आहे? बोला बोला. याच्यातच आहे ना? या जिल्ह्यात आहे ना? या बाई निकाले बघा. नामाविण मुख, कपाळाला गंध नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, मुखामध्ये देवाचं नाही, जर तोंड नसून सापाचे ते दीड. खालास र, पण उकंड्यात कचरा टाकले. आतापर्यंत झालं असेल, पण आज तुम्हाला सांगायलो, राजा छत्रपतीला आवडतंय तेच करा. बाईनं असं वागावं, मालकाला आवडेल तसं वागावं. शिष्यानं असं वागावं की आपलं वागणं गुरुला आवडावं. भक्तानं असं वागावं की आपलं वागणं देवाला आवडावं. आणि तरुणानं असं वागावं की आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात छत्रपतीला आनंद व्हावा. मुखी आता अमृत काय आहे? दैत्य पेतात ते एक अमृत वेगळं आहे, देव पेतात ते अमृत वेगळं आहे, आणि वारकरी घेतात ते अमृत काही वेगळंच आहे. आमच्या ज्ञानोबाला स्पष्ट हरिपाठामध्ये म्हणतात, जे नाम अमृताची गोडी फक्त वैष्णवालाच आहे. योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा. हो नाम अमृत गोडी वैष्णवाला लागली, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा. नाम अमृत गोडी वैष्णवाला लागली, योगी या साधली जीवन कळा, योगी या साधली जीवन कळा, जीवन. आलं का? आलं का अपप्रमाण? कशाला आधार कार्ड असते? नामामृत गोडी वैष्णवा लागली. अभंगाचं चरण काय चाललंय?
विठ्ठल विठ्ठले वाणी अमृत हे संजीवनी जिह गोड तीन अमृत तयास तिथं काय लगे ना हे पा मला 2 मिनिटात सांगा मिरची कशी आहे हा? मिरची कशी काय बोलालीत मामा टकटक एवढी रेंज असता मिरची तिखट आहे वय मिरच्या 2च आहेत एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची मिरची कशी कसही बोला मांजर कसही उचलून फेका 4 पायावर उभच हा म्हणून टपके माणसाशी मी मधी घेतोय पंडित नेहरू सारखे या बसा बोल कीर्तन कळालं का नंबर 1 निवेदन केलं आमच्या सिद्धेश्वर महाराजांनी सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत कुठं नेमकं काय पाहिजे कुठला त्रास होण्या झालाय तिला मात्र हा कीर्तन कळालं ना हे बा कधी लगा हे बा मिरची तिखट आहे पण बाईनं चांगल्या पद्धतीनं जर भजे केले तर माणूस गुळू गुळू खाते बरोबर आहे का चूक आहे आता स्वयंपाक करायचं कळे ना बायाला कशा बी मसाला चव नाही कशाला का हा ये पसारा हा मला विनोद सांगू वाटत नाही सिद्धेश्वर महाराज पण सांगण्याचं कारण आहे हा कसं ऐका याला प्रमाण आहे माझ्याकडे तुम्ही लोणचं म्हणता का खार लोणचं म्हणता का खार ये काय म्हणता काय म्हणे ताई असं कराय काय झालं लोणचं का खार लोणचं काय म्हणता लोणचं बरोबर आहे ना लोणचं म्हणता बरोबर आहे झालं का बहुमत मला 2 मिनिटात सांगा लोणचं 10-11 दिवस झाले की लोणचं हलवावं लागते असं बरोबर आहे का बाया म्हणल्या हो त्याला काय माहिती मी काय सनीशी आहे का हा ते लोणचं 10-11 झाल्यावर काय करावं लागतंय हलवावं लागतंय नाही हलविलं तर पाणी सुटते आणि बुरा येते बरोबर आहे का बरोबर आहे का तसं कीर्तनला बसलेला माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे उग दुखवट्याला बसले आणि काय बसला सका टाट्या काय बसला बरोबर आहे का चूक आहे याला प्रमाण आहे हा तू तोंड कसं आता गौरी आता सांगायचं राहिलंच हा हे म्हणायचं राहिलं नाही हा 1 मिनिटात कोणीही सांगा तुम्ही माझ्या मुली माझ्या बहिणीप्रमाणे हा आता किती बाई शिकलेली राहू द्या तिला सडान सारवून भोलसुऱ्या काही माती कळना सडा काय सारवण काय भोलसुऱ्या काय माती कळाय हा सारवण गेलं भोलसुऱ्या गेल्या सडा गेला गेला का हाय का सगळंच गेलं ना आता झाडायचंही गेलं ते फरशी पुसायचं असं तेही गेलं आता त्या फोर्डामध्ये असं पिन खूप सारी पसारा नाही बघा झाडायचं नाही पुसायचं नाही काही हा जेवायची एक मशीन निघाली आहे बघा परातीत फुटबॉल टाकायचा आणि बटन दाबायचं कालाय तस्माय नमः पहिले कीर्तन सुटले आम्हाला लोक दक्षिणा देत होते आता आम्हाला दक्षिणा देणार आमची जागा हिजड्याने घेतली मग म्हणाले ढगाळ पाऊस आता कसं आलं आता कोण्या वेळेस काही खाव अरे असं आले
आता पाऊस पडाले आणि धुरीचा हरभऱ्याचा भुगा फुलाचा. बरोबर आहे का सुख आहे? बरोबर आहे का? माझ्याकडे प्रमाण आहे. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ियों को आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे। वो साधु संत को कोई नहीं माने, वाह वाह। औरत का बहुमान उल्लाह को बहुमान आई रे, आई रे बेईमान दुनिया 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 आई आलं का नाही प्रमाण? ज्याचा मोदींचे तांदूळ पाहिजे त्याला जाऊन अंगठा लावा लागालाय. कशाला प्रमाण द्यावं लागालंय? मोकळं बोलायचं म्हणा. भुईमुग दोन आहेत, उपटी आणि पसरे. तुमच्या सप्त्यातला संयोजक भारी आहे म्हणून बरोबर पसऱ्या भुईमुग टाकला. बरोबर आहे का? खरं आहे का? बघा हे कलियुग आहे. 10:30 वाजलेत. मुखी अमृताची वाणी तुकडा बंद केला. देह देवाचे कारणी. गंगा, झाड, वृक्ष आणि संत आणि राजे छत्रपती एका रेंज मध्ये, एका कक्षामध्ये बसतात, एका गटामध्ये. बघा चंदन, बघा ना, चंदन झिजणार पण झिजून झिजून जाग्यावर जाणार, पण जगाला सुगंध देणार. कीर्तन कळालं ना? राज्य छत्रपतीचं आयुष्य, वेळ आणि काळ पूर्ण देशासाठी, समाजासाठी, मातीसाठी आणि वारकऱ्याच्या हितासाठी गेले. म्हणून आज तुम्हाला ऊर्जा, 394 वर्ष जरी झाले, आज तुम्हाला चैतन्य निर्माण झाले. आज कार्यक्रम कशामुळे? राजा छत्रपतीची काय आहे? जयंती 19 फेब्रुवारीला. म्हणून हे पायी आरंभ चांगल्या पद्धतीनं. तरी कृष्ण महाराजाला म्हणलं, गजानन आपल्या महाराजाला म्हणलं, काय करायचंय? मधी द्या ना मधी तारीख. नाही म्हणले सोमवार आहे आणि घासाला घुसाई पाहिजे. बरोबर आहे का? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. शरीर आहे ना, काळ आहे ना, देशासाठी जगासाठी जगा. संपलं. तुमचं देव नाव घेणार. आता उत्तर आहे का? बाळासाहेब ठाकरे, राजकारण वजा करा, माणूस देव आहे. अटल बिहारी वाजपेयी, राजकारण वजा करा, तो माणूस देव आहे. श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकर, संसार वजा करा, ते माणसं देव आहेत. लक्षाला काय धन? देह देवाचे कारणी. किती चरण झाले? 2. जे शुद्ध आहेत 1, देवाचं नाव घेता 2. कीर्तन कळलं का? मग तेच शरीर कसं आहे? सर्वांग निर्मळ, 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 सर्वांग
अंदाज. खलास 10:30 वाजली आणि 20 मिनिटं मला आरक्षणाचा कोटा आहे. काही माणसाला कळच ना. या पहा कोणी माणसाला उठायचं एवढ्या माणसामध्ये. आमचे कृष्ण भाऊ त्याच्या पाठीला हात लावा. त्याच शर्ट आणि बनी कशी झाली? वल्ली झाली वल्ली. घाम दर दराला. हे पैसा हरामाचा नसून हे पैसा घामाचा आहे. ये इकडे उठून. काय काय म्हणजे भाजी न्यायला महाराजाला. काय करणार तू? काय हे कसं झालंय? आमची माती आमचे आपलेच भाजी न्यायला बरोबर आहे का सुगय? बघा आमचे किशोर महाराज आणि बापू तुम्हाला कीर्तनापेक्षा आमच्या भाऊचा मृदंग, बापूचे प्रमाण आणि किशोरदेवची चाल ही तुम्हाला किती गोड वाटली. बरोबर आहे का? आणि काही म्हणजे महाराजाला काय करायचं आता? त्या डोळ्यात माती गेली का? संभाजीनगरला मच्छी टेम्पो चालल्या. इकडे कोंबडे चालले. आणि हे म्हणजे काय? किती जन्म झाले? 3. ऐका सर्वांग निर्मळ काय भानगडी. या माणसाने एक केलं. कान, डोळे, वाचा, हात आणि पाय. बघा संतांचं कृपा कटाक्षाने आणली. हा दिटिवा जयावरी झळके. कीर्तन कळलं का? जयाचे का भिसाट शब्द सुखे मनो येतील सहज बोलणे. हित उपदेश. कीर्तन कळलं? पुन्हा पहा संत चरणी रज. तुका म्हणे मना झाले समाधान देखिले चरण वैष्णवाचे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा. त्याला दुसरा तुकाराम महाराजचा अभंग आहे. त्या माणसाचे हात आणि पाय हे चंद्राचे हात पाय चंद्र. चंद्राचे हात पाय चंद्र. चंद्राची हात पाय चंद्र. चंद्राची हात पाय चंद्र.
अमृताची सर्वांग चित्त जैसे गंगा जल सर्वांग निर्मळ. चित्त काय आहे? मनात चित्त का चित्तात मन, शरीरात चित्त का शरीरात चित्त का चित्तात शरीर. नाही कळालं? मोबाईल मध्ये कार्ड का कार्डात मोबाईल. बोला. नाही कळालं? बुटात पाय का पायात बूट. नाही कळालं? येऊ माग अंगात आंगड का अंगात. काय काय म्हणजे महाराजाला व्याकरण कळत नाही. व्याकरणाचं झाड उभा करतो ना. व्याकरण म्हणालास. एक मला महाराज म्हणाला येत का? म्हणलं हो. मला कोणता येत? मी म्हणलं मुळी येत. साखर कोणीही खा, कुठेही खा, कशी खा, गोडच. कीर्तन कळालं ना? पिकलिया शेंदे कडू पण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. कळालं का? सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ. बघा ज्ञानोपायाचा सोहळा निघाला की माणसं रताला आणि समाधीला मुंगी लावतात. जगद्गुरु तुकोबरायचं पहा. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मारोतराव महाराज रस्तापूरवर ज्या लोकांना पायाचं दर्शन झालं नाही, सिद्धेश्वर महाराज तिने गाडीचं दर्शन घेतलं. ज्याला गाडी भेटली नाही, महाराजाची गाडी निघून गेली ना, लबाड सांगत नाही, त्याने रोडवरचं दर्शन घ्यायचं. रोडवरच. हा. आणि जी महाराजाची गाडी गेली ना, त्या गाडीच्या चाकारीच्या खाली माती घ्यायची आणि कपाळाला लावायची. बघा आज बघा ज्ञानोबाचा घोडा रिंगणामध्ये जर फिरला तर त्या घोड्याखालची माती आज आपल्या गल्ले बोरगावामध्ये येऊन नाही, एखाद्या कोपऱ्यात जाते का? ती पावर अधिकार माऊलीचा घोड्यामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं कधी. हे पहा दीपाल नाही पाठी, पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड, कुणी खा गोडच. तसं आता राजे छत्रपती पहा. समाज नाही, जात नाही, सगळा समाज, सगळा देश सगळे एक केले आणि कान्या कोपऱ्यामध्ये हे निघालं बिल म्हणून प्रेरणा तुमच्याकडे उरली आहे. एवढ्या परिसरामध्ये आगळा वेगळा एकच सप्ताह, फक्त गल्ले बोरगावचा वारकरी सप्ताह. चला आता 10:30 वाजले, फक्त एक चरण राहिलं. महाराज ज्ञानोबा राया गेले 1, तुकोबा राया गेले 2, जयराम महाराज भोसले गेले 3, जोग महाराज ते गेले 4, मोतीराम महाराज गेले, मारोतराव महाराज गेले. महाराज नेमका आता राजे छत्रपती बरेच दिवस झाले. मग आता आम्ही काय करायचं? तुकोबरायाचा गाथा वाचणं म्हणजे तुकोबरायाचं दर्शन, तुकोबरायाचं भजन, ज्ञानेश्वरी वाचणं, ज्ञानोबरायाची सेवा, हरिपाठ वाचणं, ज्ञानोबरायाची सेवा आणि जयंती व्हावी ना, ही माझ्या राजाची जयंती आहे. ही राजा छत्रपतीची सेवा आहे. चांगला उपक्रम राबवला. 9 वर्ष झाले ना, हे असाच कार्यक्रम चंद्र सुरू तोपर्यंत चालला पाहिजे. बस तुला कीर्तनाला याचं नाही, कवाड लावून झोप. तुला आवाजाची आलगरी आहे, कवाड लाव, लाख कवाड भात तिकडं. काय करतो पैसा? हे पहा मोटरची जर शिपली जर फुटबॉल मध्ये जर बिघडली, बकेटभर पाणी टाका, हिरीचं पाणी संपेपर्यंत पाणी कमी पडत नाही. राजा छत्रपतीच्या जयंतीला उदार अंतकरणानं सहकार्य करा. चांगल्या पद्धतीने आली अडचण सांगा, तुम्हाला मरेपर्यंत कमी पडत नाही. काही माणसं भलके चिकटी, तोंडशे गोड हातशे जड. चला माझ्या संग
नाथसागर पैठणला गाडी डिझेल टाका नेऊन दाखवितो कुछ करायचं नाही तुका म्हणे विश्वास नाही मानी चल डिझेल टाकून उठ. चला हा दार टाकले मोटरा टाकल्या कीर्तन कळलं का आणि बरोबर गंगेच्या लेवलला एका साईडला साईड पट्टी काढून दिली गंगेमध्ये पाण्याची. इंजिनियरला भेटा हा इंजिनियरला विचारा मुलाखत घ्या दार टाकले मोटरा टाकल्या सगळं टाकलं पण गंगेच्या लेवलनं ही साईड पट्टी भक्तीनं का मारली त्याचं योग्य उत्तर आहे मोटरा एखाद्याची जाम जर झाल्या काही प्रॉब्लेम जर आला भरलेलं पाणी साईडनं निघून जातंय. बरोबर आहे का बरोबर आहे का आणि सगळ्याला सगळं जर कोंडलं तर तळ फुटतंय. सगळा पैसा गम घरात जर ठुला तर घर फुटतंय. बरोबर आहे का बरोबर आहे का यस का नो यस का नो. इंग्रजी शिकलो येणं कवर राहू ह्या करोनामध्ये कसली बाई म्हणून लागली तिला ऊस खुरपायला टाकणार ती म्हणाली माय चित्रीचा नवरा पॉझिटिव्ह निघाला म्हण. तुला खुरपायचं कळणार की बरोबर आहे का कीर्तन कळालं ना. आता उत्तर बघा महाराज मग आता नेमकं आम्ही काय करायचं. महाराज म्हणले प्रत्येकाचे मार्ग आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक आपकी झाले तीन ध्येय ध्याता ध्यान सर्वनामी मनन आणि निध्यास हे त्रिपुटी. बघा ना आता तुमच्या शरीरामध्ये वात पित्त कफ आहे का नाही आहे का नाही किती गोष्टी तीन नाही वात पित्त आणि कप. त्यापती गाडी उभी गाडीमध्ये तीन नाही डिझेल ऑइल पाणी हाय का नाही हाय का नाही. तुमचा मोबाईल फुटला या मोबाईल मध्ये तीन गोष्टी आहेत रेन चार्जिंग बॅलन्स. किती झाले तीन त्रिक 9. जसे तीन तीन आहेत तसे प्रत्येक माणसामध्ये तीन ताप आहेत. पण एक करा रायगडवर जा आळंदीला जा देहुला जा फळेला जा पैठणला जा आणि जाऊन काय करा तिथे त्यांची वास्तू आहे स्मारक आहे समाधी आहे ना त्यांचं दर्शन घ्या. बर मग हे झालं दर्शन हे झालं साधन. साध्य काय आहे हे सांगत नाही सायळकर. अभंग क्रमांक 4 तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती
पाहुणे 11 आपला टाइम आहे 8 ते 10 पण पहिला दिवस आहे पहिलं सत्र आहे आरंभ आहे सुरुवात आहे म्हणून काही टेन्शन नाही वाढवायचंय का वर टाइम तुमच्याकडे आहे का तुम्हाला सोपं वाटलं वाढवा कळालं का चांगल्या पद्धतीनं नंबर 1 कार्यक्रम आगळा वेळा कुठंच नाही ते गल्ले बोरगावमध्ये पाहायला मिळालं देवी भव्य सगळं नियोजन होतो नंबर 1 म्हणून भजने एकदम उत्तम वाजविणार अति गोड आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि असाच कार्यक्रम चालू द्या बस त्याला अडथळे येऊ द्यायचे नाही तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय उत्तर अशीच माझ्या राजा छत्रपतीची जयंती अशीच चांगल्या पद्धतीनं उत्सव साजरा करीत जा ही तुम्हाला बेंबीच्या देठापासून विनंती आहे बस सध्याला जास्त लिहिणे नको म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठोबा रुक्माई लागली माऊलीचं हे ठोबा रुक्माई हार राहिली घालायचे ही पद्धत आहे तुमची त्या पद्धतीनं म्हणून गोड असं भजन सगळे म्हणा शेवटचा दिवस गोड व्हावा चांगल्या पद्धतीनं कथा ऐकत जा सगळे जा कथेला सगळे हजर राहा 365 दिवसामध्ये हे कार्यक्रम राजा जयंतीच्या उत्सवासाठी तुम्ही हे कोटा चांगल्या पद्धतीने ठेवा आणि आपल्या मुलीला सुद्धा मी सांगायलो तुम्ही दिवाळीला येऊ नका पण जयंतीच्या सप्त्याला आल्याशिवाय राहू नका संपलं माझं बोलणं कोणाला वाट बघायची नाही चांगल्या पद्धतीने येत जा गाडोट लागलं नाही पाहिजे एक आणि जोपर्यंत 9 वर्ष झालेत आपल्या राजा छत्रपतीचे जयंतीचे 12 वर्षे एकतप होईपर्यंत तुम्हाला एक विनंती आहे आपल्या गावची फार फाटली नाही पाहिजे झालं कीर्तन ते राजा छत्रपतीला मान्य आहे एक म्हणून गोड भजन त्या ठिकाणी ठोबा रुक्माई करू बऱ्याच गोष्टी मी गट लावले खरानं बोललो नाही तर लई चित्र आणून माणूस पण आमचे सिद्धेश्वर महाराज म्हणजे बाबा घेऊ नका शब्द जरी गेला मी हे तुम्हाला सबसिडी मिळणार टेन्शन नाही कसली मला फोन लावा म्हणून रावला म्हणला आधी सिद्धेश्वर भाऊचा फोन ये उद्या अडचण आली तर बरोबर आहे का चुक आहे एक झालंय प्रसिद्धी हे 20 आहे प्रसिद्धी हे 20 आहे लक्षात ठेवा मी ज्यावेळेस स्पीड मागत होतो मारुतीच्या गाडीमध्ये राहत होतो आणि खेड्यामध्ये कीर्तन करत होतो लोक माझ्याकडे येडेच बघत होते आणि हे डबड घेतलं तर तसं येडेच बघायला लवाण हे लय अवघड झाले आंबा लावा त्याला काट्या लावा लागतात काठी लावा शिळा शेंडा कुडती पुन्हा काठी लावा पाणी घाला शेजारी अशी कापती वेळानी त्या बेच्या झाडाला ही म्हणजे मायो कालच पाणी घातल्याने कसा उंदरा नाही उंदरीने निळा आणलाय चांगल्या माणसाला अडचणी बेटाला किती बायकोला मारू द्या अजिबात कोणी हुं करीतच नाही शेजारी म्हणजे काय वाज लागलं किती खपका चांगल्या माणसानं साप अशी अडचण सांगलेला आहे हरिपाठ शिकावं लागतंय आणि शांताबाई मनानच पाठवती या असला पसारा आहे बघा बिबिया आणावं लागतंय आणि पाऊस पडले की तणकट होते या असला पसारा ऐका कलीचे असत्याशी रिलेजन आता गले बोरगावमध्ये तुपाना कोणी पुशेना नवनीताना पुशेना कोणी मद्याची शिराणी 3 वर्ष झाले 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 3
काजू बदाम पिस्ता येईल का घेणार कोणी आणि सकाळी येऊ द्या की डबा रोटी एक खमोशें. या असला पसारा आहे बघा. कीर्तन ओल्ड म्हणतात आणि पिक्चर सुटला म्हणतात. शंभर शब्द वापरतात. या असा पसारा आहे. म्हणून आकाराने बोललो. बचिंगे हार लढेंगे बघू पुढचे पुढे काही टेन्शन घेत नाही. मस्त समाज झाला नंबर 1. आणि पुढे मला कार्यक्रम असतात उद्या 2. 57 वर्ष वय आहे माझं. आणि 3 कीर्तन सिद्धेश्वर महाराज वारून कसं बसू वाटेल टक दिसत आहे. हवेची माणसाला हो दिसू लागल्यावर कसं होईल काय का. म्हणून भजन गोड झालं पाहिजे. ठोपावरून माहिती पुन्हा माऊलीचं भजन उद्याची वेळापत्रक सूचना एकाय माणसाला उठायचं नाही तुम्हाला सांगायलो. उठले तुमच्या घरीच येतो. कुठं चालला घराला पाठ नाही. बरोबर आहे का चूक आहे. भजन गोड टाळी वाजवा. राजा छत्रपतीची गर्जना रायगडच्या पायीला जाऊन भिडली.